राज्याच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल 19,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत। यासह संगमेश्वर आणि पानिपत येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाची घोषणा ही एक शिवभक्त म्हणून नक्कीच अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। अर्थसंकल्पामध्ये सर्वात भरीव तरतूद मिळालेल्या 3 खात्यांपैकी एक आहे सार्वजनिक बांधकाम खातं। आपण थेट शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी बोलूया। सर, 19,000 कोटींची तरतूद तब्बल तुमच्या विभागासाठी करण्यात आलेली आहे। विरोधक आरोप करत होते तुमची बहुतेक कामं बंद पडतील, मोठा आर्थिक बोजा आहे राज्यावरती, काय उत्तर आहे? नाही, एकतर सार्वजनिक बांधकाम विभाग हे राज्यातलं एक तर खातं सगळ्यात मोठं आहे आणि सगळ्यात जास्त रस्त्यांमुळं, ब्रिजेसमुळं, या सगळ्या गोष्टींमुळं कनेक्टिव्हिटीचा जो विषय आहे म्हणजे लोकांशी संबंध असणारं हे खातं हे आहे। आणि कसं आहे, मागच्या याच्यामध्ये कामं जास्त मंजुऱ्या दिल्या गेल्या होत्या, थोडंफार प्रलंबित बिलं हा एक विषय होता, म्हणजे ही कामं झाल्यामुळं आशयानं ही तरतूद देण्यात आली आहे। नवीन याच्यात सुद्धा साधारण कुंभमेळा आता आपल्याकडे होणार आहे, त्याच्या तयारीसाठी जो काही निधी लागणार आहे तो याच्यामध्ये केला आहे। त्यामुळं विरोधकांचं म्हणणं त्याला काय, आता कारण हेच विरोधक ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करत होते त्यावेळेला हेच विरोधक बिलं दिली पाहिजेत म्हणून सांगत होते। आता त्याचे दादांनी मोठी तरतूद मुख्यमंत्र्यांनी करून दिली आणि आता बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन ज्याला आपण म्हणतो ह्या गोष्टी होऊन जातील। मनापासून अभिमान आहे, एक शिवभक्त म्हणून घराण्यातला म्हणून तर आहेच आहे, पण एक मराठी माणूस म्हणून, एक शिवभक्त म्हणून 100% अभिमान आहे की सरकारने निर्णय घेतलेले आहेत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन विनीत पेडणेकर सह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।